वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते, समोरच्या व्यक्तीने नकार दिला असेल म्हणून आत्महत्या केली असेल. हगवणे कुटुंबाच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट. वैष्णवीच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह गोष्टी सापडत होत्या. वैष्णवीच्या कुटुंबियांना याची जाणीव करून दिली होती. हगवणे कुटुंबियांच्या वकिलाची माहिती. 2023 मध्ये लग्न झाल्यानंतर वैष्णवीची प्रॉपर्टी माहेरच्यांनी बिल्डरला विकली. हगवणेच्या वकिलाचा आरोप. तर हुंडा देण्यासाठी अॅडव्हान्स पैसे घेतल्यानं जमीन विकावी लागली. वैष्णवीच्या वडिलांचं स्पष्टीकरण. जो त्या वकिलाच्या कानशिलात लावेल त्याचा मी सत्कार करेन. हगवणेंच्या वकिलाबाबत रोहिणी खडसेंचं ट्विट. वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट उचलल्यानं खडसेंचा संताप. चारित्र्य घाण होतं म्हणून तिला मारलं, मारायला प्रवृत्त केलं. आरोपीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादामध्ये तथ्य नाही. कोणतेही कोर्ट भावनांवर चालत नाही. पुण्यामधल्या हुंडाबळी प्रकरणावरून रुपाली ठोंबरेंची प्रतिक्रिया. पोरीला हालहाल करून मारलं, आता तिच्या चारित्र्यावर बोलता. हगवणे कुटुंबाच्या वकिलांच्या युक्तिवादावरून चित्रा वाघ यांचा निशाणा. युक्तिवाद करून काय साध्य करायचं आहे? वैष्णवीचे मारेकरी फासावरच लटकवायला हवेत. चित्रा वाघ यांचं ट्विट. वैष्णवीला छळणाऱ्या हगवणे कुटुंबाचे नवे कारनामे समोर. हगवणेंनी पिस्तुलाच्या परवान्यासाठी वास्तवाचा खोटा पत्ता दिला होता. निलेश चव्हाणांच्या पिस्तूल परवान्याचीही चौकशी सुरू. आरोपी निलेश चव्हाणच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट जारी. आरोपी निलेश चव्हाणला लवकरच पकडण्यात येईल. डीसीपी विशाल गायकवाड यांची माहिती. मयुरी हगवणे कौटुंबिक छळ प्रकरणामध्ये महिला आयोगाचा पुणे ग्रामीण पोलिसांवर ठपका. मयुरी हगवणे प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी करा. रुपाली चाकणकर यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. राज्यामधील महिला अत्याचारानं त्रस्त. आयोगाच्या अध्यक्षा राजकारणामध्ये व्यस्त. मनसेनेत्या शालिनी ठाकरेंची रुपाली चाकणकरांवर टीका. रुपाली चाकणकरांनी शासकीय सुरक्षेचा वापर रीलसाठी केला. रुपाली चाकणकरांची सुरक्षा काढण्याची स्वराज्य पक्षाची मागणी. स्वराज्य पक्षाचे प्रवक्ते धनंजय जाधव यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. मी 1.5 वर्षांपासून लढतीये पण माझ्या पाठीशी कुणी नाही. सासरच्यांकडून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू. 2024 मध्ये महिला आयोगातही तक्रार केली होती. महिला आयोगानं तक्रारीवर काहीही कारवाई केली नाही. भाजपा आमदार परिणय फुकेंची भावजाई प्रिया फुकेंचे गंभीर आरोप. महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या. आरोपींवर कठोर कारवाई करायला हवी, मात्र तसं होत नाही. एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. जळगावच्या बोरमणीमधील आदिवासी महिलेची रस्त्यामध्ये प्रसूती. फोन करूनही रुग्णवाहिका आली नसल्याचा आरोप. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. सरकारच्या दलाली पॅटर्नमुळे राज्याची आरोग्य व्यवस्था आज अखेरच्या घटका मोजतीये. जळगावमधल्या घटनेवरून रोहित पवारांची ट्विट करत टीका. 2019 मध्ये ठाकरेंनी आम्हाला धोका दिला. राजकारणामध्ये वाट शोधावी लागते आणि जिवंत राहावं लागतं. ज्यांना बरोबर घेऊन पुढे जाऊ शकत होतो त्यांना घेऊन पुढे गेलो. एक्सप्रेस अड्डाच्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. माझ्या मंत्रिमंडळामधल्या कुणालाही चुकीचं काम करू देणार नाही. मी त्याला रोखण्याचं काम करेन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. शरद पवार जय पराजयाचा विचार न करता सातत्यानं काम करत आहेत. या वयातही पवार काम करतायत. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पवारांचं कौतुक. मी दुसऱ्यांदा नाही 3ऱ्यांदा मुख्यमंत्री झालोय. पहाटेचं 72 तासांचं मुख्यमंत्रीपद तुम्ही विसरला असाल, मी विसरणार नाही. फडणवीसांच्या वक्तव्यानं सभागृहामध्ये हशा पिकला. अहिल्यादेवी होळकरांवर आधारित कॉफी टेबल पुस्तकाचं अनावरण. कॉफी टेबल पुस्तक देशामधील सर्व मुख्यमंत्र्यांना देणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात शिष्टमंडळाची दक्षिण आफ्रिकेला भेट. केपटाऊनमध्ये प्रेसिडेन्सीमधील उपमंत्री केनेथ मोरोलोंग यांची भेट घेतली. दक्षिण आफ्रिकेवरून भारताच्या पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज परभणी दौऱ्यावर. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये परभणीमध्ये 3 कार्यक्रमांचं आयोजन. कृतज्ञता सोहळ्यासाठी भाजपकडून सभेचं आयोजन. ठाकरे बंधू एकत्र आले तरी दोघांची ताकद काय? नारायण राणेंचा सवाल. तर नारायण राणे भाजपचे आश्रयित, त्यांनी प्रगल्भ वक्तव्य करावीत. राऊतांचा राणेंवर पलटवार. मविया काळामधील बीएमसीच्या पावसाळी प्रकल्पांची श्वेतपत्रिका आणा. आशिष शेलार यांची नगरविकास विभागाकडे मागणी. पूर प्रतिबंधक प्रकल्प अपूर्णावस्थेमध्ये असल्याचा शेलारांचा दावा. उद्धव ठाकरेंनी सत्तेमध्ये असताना काय केलं? महापालिका भाजपा आणि महायुती चालवत नाही. आशिष शेलार यांचं वक्तव्य. तर आशिष शेलारांवर मानसिक परिणाम झालाय. आदित्य ठाकरेंची टीका. मुंबईमध्ये पाणी साचल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी. शेलारांचा उल्लेख. बाताशीष शेलार करत बॅनरमधून टीका. मिठी नदी घोटाळ्यामध्ये मोठे मासे नाहीत तर गाळ खाणारे डुक्कर आहेत. घोटाळ्याची व्याप्ती 100 कोटीहून जास्त. प्रसाद लाड यांचा दावा. टीनू मोरियासह आदित्य ठाकरेंची चौकशी करावी. शिवसेना उपनेते संजय निरुपम यांची मागणी. मुंबईमध्ये विधिमंडळ आश्वासन समितीची बैठक. बैठकीमध्ये मिठी नदीमधील गाळ काढण्याच्या कंत्राटदारासंदर्भात चर्चा. कंत्राटदारासंदर्भात चौकशी करून माहिती समोर आणण्याचे आदेश.
राहुल गांधी काँग्रेस नेत्यांनाच भेटत नाही, सत्यजित तांबेंचा आरोप. तर तांबेंनी पक्ष सोडण्याची तयारी केली असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे. दरम्यान तांबेंकडून या वक्तव्याची अपेक्षा नव्हती, सतेज पाटलांची प्रतिक्रिया. राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळं फासू, मविया गेली खड्ड्यात. आदी सावरकर आणि हिंदुत्व, ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक उपमहानगर प्रमुख बाळा दराडेंचा इशारा. राहुल गांधींवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी बाळा दराडेंवर तत्काळ कारवाईची भूमिका घ्यावी. बाळा दराडेंना अटक करा. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी. जशास तसं वक्तव्य आम्हाला करता येतात. वर्षा गायकवाड यांचं बाळा दराडेंना प्रत्युत्तर. धमकीला राहुल गांधी आणि काँग्रेस घाबरणार नाही. कोणी धमकी देत असल्यास कार्यकर्ते उत्तर देतील. बाळा दराडेंच्या इशाऱ्यानंतर हर्षवर्धन सपकाळ आक्रमक. बाळा दराडेंनी सावरकरांबाबत मांडलेली भूमिका व्यक्तिगत. बाळा दराडेंच्या वक्तव्यासंदर्भात पक्षाचा काही संबंध नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया. काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण महाराष्ट्र केसरी सामना लढत होते. अशोक चव्हाण आता जत्रेमध्ये दंड थोपटत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा अशोक चव्हाण यांना खोचक टोला. मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून मुलासाठी पंचतारांकित हॉटेलची खरेदी. 67 कोटी रुपयांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेलची खरेदी. राजकीय वर्तुळात चर्चा. इंदूर हैदराबाद महामार्गामध्ये मुक्ताईनगरच्या जमिनीचं भूसंपादनात जाणार म्हणून खडसेंनी जमीन घेतली, महाजनांचा आरोप. तर महाजनांनी धरणाखालची जमीन घेत 15 कोटी लाटले, खडसेंचं प्रत्युत्तर. भाजपा आमदार सुरेश धस यांचं कृषी प्रधान सचिव रस्तोगी यांना पत्र. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. एसाठी नेमून चौकशी करावी, पत्रातून धसांची मागणी. राज्यातल्या बहुतांश भागामध्ये पावसाचा धुमाकूळ. पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्याला पावसानं झोडपलं. मुसळधार पावसानं जालना, बुलडाण्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अजितदादांसोबत तटकरेंची चर्चा. एसडीआरएफच्या निकषानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची मागणी. राज्यामध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथकं तैनात. मुंबईमध्ये 2 एनडीआरएफ पथक, तर कोकणातील जिल्ह्यामध्ये 1 पथक तैनात. गडचिरोली आणि नांदेडमध्ये प्रत्येकी 1 एसडीआरएफ पथक तैनात. आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती. या आठवड्यातच महामंडळ वाटपाबाबत चर्चेची अपेक्षा होती. महामंडळ वाटपाबाबत सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. खासदार संजय राऊत 30 आणि 31 मे रोजी 2 दिवस जळगाव दौऱ्यावर. आगामी मनपा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबाबत आढावा घेणार. राज्य सहकारी बँकेची मच्छीमारांसाठी 1000 कोटींची तरतूद. मत्स्य विकास मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश. महिला मच्छीमारांसाठी प्रामुख्याने योजना बनवण्याच्या नितेश राणेंच्या सूचना. राज्य सहकारी बँकेच्या कार्यालयामधील बैठकीमध्ये घोषणा. आमदार रोहित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. कर्जत जामखेडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयासाठी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद. छत्रपती संभाजीनगर एन्काउंटर प्रकरणाचा सीआयडीकडून तपास सुरू. घटनास्थळावरील वादग्रस्त हॉटेल सील. अमोल खोतकर या आरोपीचा करण्यात आला होता एन्काउंटर. विजय शिवतारेंच्या कुटुंबातील जुना वाद चव्हाट्यावर. लग्न सोहळ्यामध्ये पुण्यातील शिवसेना जिल्हाध्यक्ष दिलीप यादवांसह मुलगा विनय यादवांवर धमकावल्याप्रकरणी गुन्हा. शिवतारेंची भाची केतकी शिंदेंकडून फिर्याद. संत वाहतुकीला खड्डे हे कारण आहे, यावर विश्वास बसत नाही. मुंबईतील वाहतूक कोंडीबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया. धारावी पुनर्विकास प्रकल्प आढावा बैठक संपन्न. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला मंजुरी. स्थानिक कारागिरांच्या पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे फडणवीसांचे निर्देश. अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकास आराखड्यासाठी मंजुरी. अजित पवारांच्या नियोजन विभागाकडून 681 कोटी खर्चास मान्यता. राज्यातील विकास मंदिर विकास आराखड्यासाठी निधी मंजूर. मंदिर जीर्णोद्धार आणि आध्यात्मिक पर्यटन विकासाला गती मिळणार. अजित पवारांच्या नियोजन विभागाकडून कोट्यवधींच्या निधीची मान्यता. दिल्ली हायकोर्टाचे माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोगाची शिफारस. घरी सापडलेल्या पैशांबद्दल यशवंत वर्मा स्पष्टीकरण देऊ न शकल्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून महाभियोगाची शिफारस. कर्नल कुरेशींबाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मंत्री विजय शहाच्या अटकेवरील स्थगिती कायम. सुप्रीम कोर्टाने एसआयटीला चौकशीसाठी वेळ दिला. 5 राज्यामध्ये पुन्हा मॉकड्रिलचे आदेश. आज संध्याकाळी 5 वाजता हरियाणामध्ये मॉकड्रिल, तर गुजरात, राजस्थान, जम्मू काश्मीरमधील मॉकड्रिल पुढे ढकललं. अमेरिकेमध्ये शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोशल मीडियाची छाननी होणार. विद्यार्थ्यांच्या व्हिसासाठी नियोजित मुलाखती थांबवण्याचे आदेश. डाव्या विचारसरणीच्या काही विद्यापीठांशी ट्रम्प प्रशासनाचा वाद. मंत्री नितेश राणेंची भाऊच्या धक्क्याला भेट. बांगलादेशी मच्छीमारांसंदर्भात तक्रारी आल्यानं राणेंकडून भेट. बांगलादेश. राज्यभरात काल 86 कोरोना रुग्णांची नोंद. मुंबईमध्ये सर्वाधिक 36 रुग्णांची नोंद, तर पुण्यामध्ये 9 रुग्ण आढळले. राज्यामध्ये कोरोनाचे 383 सक्रिय रुग्ण. परभणीमध्ये उपचारासाठी आणलेल्या आरोपींचा जिल्हा रुग्णालयामध्ये धिंगाणा. रुग्णालयामधील परिचारिकेला आरोपींकडून मारहाण. आरोपींना रुग्णालयामधून सोडल्यानं आरोपींकडून धिंगाणा.
पुण्यामधल्या ससून रुग्णालयामध्ये शिरलं पावसाचं पाणी. रुग्णालयाच्या ब्लॉक नंबर 13 मधील वेटिंग हॉलमध्ये शिरलं पाणी. वेटिंग रूममध्ये पाणी शिरल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांना नाहक त्रास. वाशी सेक्टर 3 इथल्या ओम शांती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील राहत्या घरामध्ये स्लॅब कोसळला. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. माजी आमदार संदीप नाईक यांच्याकडून पाहणी करत कुलकर्णी कुटुंबियांची विचारपूस. नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक रहिवाशांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरलं पाणी. पंपहाऊसच्या अर्धवट कामामुळे बेलापूर विभाग पाण्याखाली गेल्याचा आरोप. नंदुरबारमध्ये पावसाळ्याच्या धर्तीवर जिल्हाधिकारी अलर्टवर. आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व विभागाची यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश. दिलीप वाघ यांच्यावर लैंगिक शोषण प्रकरणी गुन्हे दाखल. तरीही त्यांना भाजपामध्ये प्रवेश देणं अत्यंत दुर्दैवी बाब. दिलीप वाघ यांच्या भाजपा प्रवेशावरून प्रतिभा शिंदेंची जोरदार टीका. नंदुरबारमध्ये भाजपा आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर. कामगार कल्याण विभागाच्या भांडे वाटप कार्यक्रमावरून दोन्ही गटांमध्ये तीव्र वाद. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्तानं नंदुरबारमध्ये तापी नदीची स्वच्छता करत श्रद्धांजली अर्पण. भाजपच्या वतीनं अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर चित्रफित दाखवण्यात आली. कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस. केडीएमसी मुख्यालयाच्या टेरेसवरील पाणी थेट आयुक्तांच्या दालनामध्ये शिरलं. सुरक्षा रक्षकांकडून पाणी काढण्याचं काम सुरू. अमरावती, अकोला, वाशिमसह बुलडाण्यामध्ये मुसळधार पाऊस. मे महिन्यातच पूर्णा नदीला पूर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. परभणीमध्ये मुसळधार पाऊस. दुधना नदी प्रवाहित तर पावसानं नदी नाल्यांना पूर. शेती मशागतीच्या कामांना सुरुवात. पुण्याच्या आंबे गावातून वाहणाऱ्या घोड नदीला पहिल्याच पावसामध्ये पूर. डोंगर रांगा आणि उड्या नाल्यांना पूर. घोड नदी दुतर्फा भरून वाहते. कोल्हापुरातील राधानगरी धरण मे महिन्यातच 50% भरलं. 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळीमध्ये वाढ. राधानगरी धरण क्षेत्रामध्ये सध्या ढगाळ वातावरण. नाशिकच्या गंगापूर धरणातील पाणीसाठा 1.5 ते 2% वाढला. धरणाचा पाणीसाठा 45%वर. नाशिककरांवरील पाणी कपातीचं संकट टळलं. नाशिकमध्ये झालेल्या पावसानं पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या गावांना दिलासा. पावसानं नदी नाल्यांना पाणी वाहिल्यानं भूजल पातळीमध्ये वाढ. टँकरची संख्या कमी झाली. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये झालेल्या पावसानं उन्हाळी पिकांना फटका. उन्हाळी भुईमूग, बाजरीला कोंब फुटले. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे. काल अहिल्यानगरच्या नगर तालुक्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची पाहणी. काही तासातच 118 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. पावसामुळे इचलकरंजीच्या इंगळी गावामधील मोठ्या विहिरीचा काही भाग कोसळला. 10 ते 12 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. सततच्या पावसामुळे मुख्य रस्ताही खचला. वाशिमच्या शेंदूर रचना मोरे ते शेलू बाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल वाहून गेला. पूल वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना बी बियाणं नेण्यासाठी अडचण. शेतकरी हैराण. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य 250 ते 300 फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन. मुंबई ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यानं पाणथळ जागेमध्ये पाणी शिरल्यामुळे फ्लेमिंगोंचं स्थलांतर. एनडीआरएफ पथक रायगडच्या महाडमध्ये दाखल. मुसळधार पावसानंतर रायगड प्रशासन सतर्क. एनडीआरएफचं 23 सदस्यांचं पथक दाखल. सिंधुदुर्गच्या कर्ली नदी किनारी काळसे बागवाडीमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी रंगीत तालीम. तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली रंगीत तालीम घेण्यात आली. अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या डागडुजीसाठी केलेला कोट्यवधींचा खर्च वाया. पावसानं रस्त्याची प्रचंड दुरवस्था. पहिल्याच पावसानं रस्त्याच्या कामाचे पितळ उघडं पडलं. बीड शहरामधील नाल्यामध्ये कचऱ्याचे ढीग. मान्सूनपूर्व स्वच्छता नाही. शहरामध्ये घाणीचं साम्राज्य. पालिका अधिकाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम सुरू असल्याचं म्हणणं, मात्र प्रत्यक्षात काम नाही. जळगावच्या चोपडा तालुक्यामधल्या बोरमणीमध्ये आदिवासी महिलेची रस्त्यावरच प्रसूती. वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे घटना. आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतली महिलेची आणि बाळाची भेट. TV9 मराठीच्या बातमीची दखल.